हाय फ्रेंड्स, मी मधुरा परिनिधी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासोबत रेस्टॉरंट स्टाईल स्वीट कॉर्न ही रेसिपी शेअर करणार आहे। चला तर मग बघूया कसे बनवायचे रेस्टॉरंट स्टाईल स्वीट कॉर्न। तर पहिल्यांदा कढईमध्ये 1 ते 2 ग्लास पाणी ओतायचं आहे। ते चांगलं गरम करून घ्यायचं आहे। आता पाणी आपले चांगलं गरम झालेलं आहे। तर आता याच्यात आपण स्वच्छ असे धुवून घेतलेले स्वीट कॉर्न 1 ते 2 वाटी घेतलेले आहेत मी, ते घालून घेऊया। हे चांगले 5 ते 10 मिनिट आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत। तर आपण याला झाकण लावून एक साधारण 5 ते 10 मिनिट शिजायला ठेवूया। आता 5 ते 10 मिनिटानंतर आपण झाकण काढून बघूया। तर पाणी पूर्णपणे आटलेलं आहे। आता आपले कॉर्नही चांगले बॉईल झालेले आहेत। आता हे कॉर्न मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत। तर त्याला कोटिंग करून घेऊया। तर त्याला पहिल्यांदा आपण 1 ते 2 चमचे कॉर्नफ्लॉवर लावून घेऊया। क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया। तर हे झालेले आहेत फ्राय करून, तर ते आपण एका डिश मध्ये काढून घेऊया। अशाच प्रकारे उरलेले हे स्वीट कॉर्न तळून घेऊया। दुसरी बॅच आपण सेम तळून घेणार आहोत। छान अशी आलटून पालटून क्रिस्पी असं तळून घेणार आहोत। पावसाळ्याच्या दिवसात आणि हिवाळ्याच्या दिवसात खायला खूप छान लागतात स्वीट कॉर्न। तर नक्की ट्राय करू शकताय तुम्ही ही रेसिपी। वाव, क्रिस्पी असे सगळे स्वीट कॉर्न तळून तयार आहेत। आता आपण फोडणी देऊन घेऊया स्वीट कॉर्नला। तर त्यासाठी इथं मी 1 चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे। तर त्याच्यात 1 हिरवी मिरची घातलेली आहे। त्याच्यानंतर 5 ते 6 लसूण पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत, त्या घालूया। मग त्यानंतर 1 मोठा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक असा, तो घालूया। आता हे छान असं आपण एकत्र तेलावर फ्राय करून घेऊया। आता कांदाही छान फ्राय झालेला आहे। तर त्याच्यात 1 चमचा टोमॅटो केचप घालूया। तर हे छान असं एकत्र मिक्स करून घेऊया आपण। मिक्स झालेलं आहे। तर त्याच्यात आता आपण जे स्वीट कॉर्न फ्राय करून घेतलेले होते ते ओतूया। आता हे छान असं एकत्र मिक्स करून घेऊया। आता सगळ्यात लास्टला वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। आता आपले हे स्वीट कॉर्न या ठिकाणी रेडी आहे।
तर आपले रेस्टॉरंट स्टाईल स्पायसी असे स्वीटकॉर्न इथं तयार आहेत। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरही क्लिक करा। थँक्यू।